2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. महाराष्ट्रावर त्यांचा एक विशेष प्रेम दिसून ते वारंवार महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातून बदल होईल असंही वारंवार सुचवलं जातं. महाराष्ट्राच्या जनतेच्या म्हणजे ज्या प्रॉपर्ट्याज आहेत, शासनाच्या प्रॉपर्टीज आहेत, या त्यांच्या मोदी साहेबांच्या मित्रांना देण्याचा जो त्यांचा प्रयत्न राहतो. म्हणजे आता किती वाचल्यात, अजून किती द्यायचं राहिलं, याची माहिती घेण्यासाठी ते या महाराष्ट्रामध्ये मोठ्याने येतात. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल की भ्रष्टाचाराची जी व्यवस्था जी मोठ्या प्रमाणात आपण राज्यकर्त्यांमध्ये पाहतोय, त्याचा परिणाम आपण या अमित शहा आणि मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेला देण्यापेक्षा महाराष्ट्र लुटता कसं येईल याच्यावर त्यांचा इतके वर्ष त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे. तुमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक वक्तव्य सुमित्रा पवार यांच्या संदर्भात गुंडी गुडिया असा केलं होतं. आज त्यांनी त्याबद्दल अप्रत्यक्ष शब्दामध्ये खेद व्यक्तही केलेला आहे. अवास्तव होता का तो वक्तव्य असं वाटतं? बघा, आता त्यांनी खेद व्यक्त केलं, आता विषय संपलेला आहे, त्याच्यामुळे मी कुठलाही कॉमेंट करणार. पण अनेक विषय असे असताना विरोधकांकडे प्रदेशाध्यक्ष पदावर बसलेल्या व्यक्तीकडून संबोधलं म्हणजे आता खेद व्यक्त केलं. मी म्हटलं त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे, तो विषय संपला, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चा नाही केली तरी. कारण की आज आपण पाहतोय आता शेतीचा हंगाम महाराष्ट्रात चाललेला आहे. खताचं आणि बियाणाचं मोठ्या प्रमाणात पोस्ट केला होता आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष याबद्दल हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलेल अशी संकेत त्यांनी दिले. पहिली गोष्ट जर आपण पाहिलं की आमचं सरकार असताना आम्ही जे कोणी पेट्रोल असेल डिझेलमध्ये भेसळ करणारी लोक होती त्यांच्यावर आम्ही कारवाई करायची. पण आता सरकारच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ करत आहे आणि लोकांच्या गाड्या खराब करतात आहेत, त्यांचे पैसे लुटतात आहेत आणि स्वतः गर्भ श्रीमंत होताना आपण पाहिलेलं आहे. लोकांचं आर्थिक नुकसान करण्याचं काम हे भेसळ करणारं हे सरकार जे केंद्रामध्ये बसलेलं आहे, या सरकारचा खरा चेहरा आता सर्वसामान्यांच्या समोर आलेला आहे. आणि आपल्याला लक्षात असेल की मी मगाशी म्हणालो की सरकारच भेसळचं काम करते आणि म्हणून या सरकारवर आता जनतेने कारवाई करायचा निर्णय केलेला आहे. सीएनजी मध्ये आता कुठेतरी बायोगॅसची निर्मिती केली जाणार अशी माहिती. हे काही पण करू शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बीजेपी म्हणायची की मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो भेसळ है. त्यामुळे हे मोदी है तो भेसळ है और लोगों को लुटना है असं त्याचं समीकरण होतं असं मला वाटतं. मराठ्यांना उपवर्गीकरणातून आरक्षण दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीची बाजू आहे कोर्टात वकिलांच्या माध्यमातून सरकारने मांडलेली आहे. कसं पाहता? मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या समाजाला फसवण्याचं काम, मराठा असेल, धनगर असेल, गोवारी असेल, ज्या काही जातींना यांनी राज्यामध्ये आश्वासन दिलं होतं त्या सगळ्या जातींना फसवलेलं आहे. त्यामुळे आज केंद्रामध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये 2019 मध्ये फडणवीस सरकारने 2018-19च्या काळामध्ये गायकवाड समितीचा एक रिपोर्ट आणून विधानसभेचीच फसगत केली आणि सुप्रीम कोर्टाने त्याला फटकारलं. त्यामुळे हे सरळ सरळ या समाजाला फसवण्याचं काम आणि यांना आपसात लढवण्याचं काम करतात आहेत. आणि त्याचाच परिणाम आहे की जरांगे असेल की हाके असतील की असे अनेक लोक या संघर्षामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये समाजाला त्याच्यात पिसावं लागतं असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. थँक्यू. काही छोटे मोठे